जनावरच जे प्राणी जे असतात त्या प्राणी मात्रांना बंदुकीचा आवाज कळतो, ढोलक्याचा आवाज कळतो आणि फटाकड्याचा आवाजही कळतो. बंदूक आहे हे जर कळालं आणि त्याच्या जीविताला धोका आहे त्याला जे माहित होते ते त्याचा वावर मानवी वस्त्यामध्ये आणि शेतीमध्ये होणार नाही. एक दोन ठिकाणी शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर फायरिंगचा आवाज झाला तर बिबट्याला कळेल इथं बंदुकीने आपल्या जीविताला धोका आहे, तो आहे तो वापर जंगलात जाईल. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. खरं तर अधिवेशन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात गाजायला हवं होतं, मात्र तसं होताना दिसत नाही. सक्षम विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्या पद्धतीने विरोधी पक्षाकडनं मुद्दे मांडले जात नाही. सत्ताधारी देखील त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भक्कम आहे. मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत जी परंपरा राहिली आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा पाणी जीव मात्रांचा प्रश्न असो, या संदर्भात विरोधक कायमच आक्रमक होत असतात, ते कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून बिबट यांचा वावर हा राज्यातील विविध भागामध्ये वाढल्याचा पाहायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला, विदर्भ, कोल्हापूर, नाशिक या भागामध्ये लोकवस्ती देखील बिबट्याचा वावर सर्रास होताना पाहायला मिळतो आणि यामुळे अनेकांचे जीव देखील गेलेले आहे. सरकारकडनं पावले उचलली जात आहे, मात्र ज्या पद्धतीने पावले उचलली जायला पाहिजे तशी होताना दिसत नाही. यावरून देखील सरकारला आता कैचित पकडण्याचं काम विरोधी बाकावर बसलेले काही आमदार करत आहे. मात्र यावरती काय उपाय करता येईल या दृष्टिकोनातून कोल्हापूर येथील आमदार चंद्रदीप नरकेजी आपल्यासोबत आहे. नरकेजी, तुम्ही देखील एक प्रश्न उपस्थित केला होता, कशा पद्धतीने या बिबट्यांना आवर घालता येईल या संदर्भात काय प्रश्न होता आणि त्या संदर्भात तुम्हाला काय उत्तर मिळालेलं आहे? राज्यामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे, मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरा लागलेला आहे आणि लोकांच्या जीविताला धोका आहे. माझ्या मतदारसंघामध्ये, करवीर मतदारसंघामध्ये सुद्धा बिबट्याचं दर्शन होतंय. कालच रात्री बिबट्या माझ्या मतदारसंघामध्ये कोलिक पडसाळीमध्ये होता. नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, आज सकाळी सुद्धा नागपूरमध्ये होता. काल रात्री माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्या कोलिक पडसाळीमध्ये होता. मला वाटतं की बिबट्याचा वावरवाला ऊसाची शेती दिवसेंदिवस वाढायला लागली आणि मला वाटते आता ऊसच असं नाही, आता नागपूरला कुठे ऊस आहे, पण बिबट्यांचं प्रमाणच वाढले आणि जंगलातून ते नागरी वस्तीकडे यायला लागले स्वतःच्या शिकारीसाठी. शिकारी जंगलामध्ये शिकार त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांचा उपयोगी साधन म्हणून ते नागरी वस्तीमध्ये आता शिरायला लागले. नागरी वस्तीमध्ये येऊन शेळ्या, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या गायींच्यावर, मेंढ्यांच्यावरती, जनावरांच्यावरती म्हणजे म्हैशीवरती, गायींच्यावरती हल्ला करायला लागले आणि त्याचबरोबर ते मनुष्यावरती सुद्धा हल्ले करायला लागले. मला वाटतं या सगळ्याच्यावरती उपाय म्हणून मी त्यांना काल कल्पना दिली की पूर्वी काळामध्ये शेती संरक्षणासाठी प्रत्येक लोकांच्याकडे, शेतकऱ्याकडे बंदुका होत्या. 12 बोर बंदुका असतील, वेगवेगळ्या साईजच्या बंदुका असतील. काय होतं की त्यावेळी आमच्याकडे आता बिबट्याचा वावर अलीकडे आहे, आता गवे रेडे येतात सातत्यानं आणि ऊसामध्ये शिरतात, प्रचंड नुकसान करते. जर एखादा बार आपण हवेत काढला तर त्या जनावरच जे प्राणी जे असतात त्या प्राणी मात्रांना बंदुकीचा आवाज कळतो, ढोलक्याचा आवाज कळतो आणि फटाकड्याचा आवाजही कळतो. सगळ्यात वन्यजीव प्राणी अतिशय हुशार असतात, देवानं त्यांना तिसरी शक्ती दिलेली असते. त्यामुळे इथं बंदूक आहे हे जर कळालं आणि त्याच्या जीविताला धोका आहे त्याला जे माहित होते ते त्याचा वावर मानवी वस्त्यामध्ये आणि शेतीमध्ये होणार नाही. आता या सगळ्या बंदुका, राज्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटना यामुळं शासनानं बंदुकीचं नूतनीकरण म्हणजे लायसन रिन्यू करायचं होतं ते करून दिलेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या बंदुका या डिपॉझिट झालीत. त्यामुळे शेती संरक्षणासाठी परत या बंदुकीचं नूतनीकरण करून द्या. मी काल विधिमंडळात हा प्रश्न मांडला. एक दोन ठिकाणी शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर फायरिंगचा आवाज झाला तर बिबट्याला कळेल इथं बंदुकीने आपल्या जीविताला धोका आहे, तो आहे तो वापर जंगलात जाईल. आणि शेवटी स्वतःला मनुष्याला स्वतःचं शेतकऱ्याला संरक्षण केलं पाहिजे. आज प्राणी मात्राचं संरक्षण झालं पाहिजे ही गोष्ट खरं आहे, परंतु मनुष्याचं जीवन जर सुरक्षित नसेल शेतकऱ्यांचं तर त्याच्यावेळी सरकारनं उपाय काढला पाहिजे. आता गळ्यामध्ये पट्टा घालून, काटेरी घालून ते शेतामध्ये कामाला जावा, आता ते गळ्याला नाही धरलं आणि इकडे कुठे जर धरलं, ओढत नेलं तर काय करणार आहे? किंवा मग तो दुसरा उपाय चांगला की शेळ्या आपण सोडा जंगलामध्ये, त्यांना खाद्य निर्मिती करताना तिथंच त्यांना शिकारीचं जर साधन मिळालं, हा उपाय. आणि नाईकसाहेब चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्यांना या वस्तुस्थिती सगळी माहिती आहे म्हणून त्यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला सांगितलं की लायसन्सचं नूतनीकरण करायला दिलंय. आम्ही त्यांना सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शेती आहे त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांना त्यांच्या बंदुकीचं नूतनीकरण करायला परवानगी द्या. त्यांनी तशा पद्धतीचे आदेश देतो म्हणून सांगितलं. आता असं म्हटलं जातंय की वन्यजीव हा शब्द जो बिबट्यापोट लागला होता, मात्र आता ऊसजीव असं म्हटलेलं आहे, तो ऊसामध्ये जास्त पाहायला मिळतो असं देखील काल वनमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्याकडे कसं पाहता तुम्ही? अलीकडच्या काळामध्ये आता ऊसाचं क्षेत्र सगळीकडेच वाढलंय.
परंतु ऊसामध्ये हा ऊसाचं प्रमाण वाढल्यामुळे बिबट्या वाढलाय म्हणतात. ठीक आहे, त्यांच्या निरीक्षणाला फॉरेस्ट खात्यामध्ये जे अधिकारी आहेत किंवा तिथं असणारे कर्मचारी त्यांना माहीत असतं की कशा पद्धतीने ऊस वाढलाय, तिथं काय येतो, तर त्याला लपाला जागा ऊस हा गावठांच्या शेजारी आहे, त्यामुळे लपाला जागा त्याला ते ऊसामध्ये चांगली मिळते. पूर्वी ऊसाच्या क्षेत्रामध्ये गौरेडे सातत्याने येतात आमच्याकडे. गौरेडे ऊसाचं प्रचंड नुकसान करतात. त्यामुळं आता बिबट्यालाही ऊसाची सवय लागली, हा आता आम्हाला आता नवीन माहिती आम्हाला वनमंत्र्यांच्याकडून कळाली, शासनाकडून कळाली. निश्चित आहे की त्याला लपाला ती जागा सगळ्यात चांगली आहे आणि गावठाण शेजारी असल्यामुळं ऊसातनं बाहेर येतो आणि तो जनावरांच्या वरती म्हणजे पाळीव जनावरं जी आहेत, शेळ्या, मेंढ्या, म्हैशी, गाई याच्यावरती हल्ला करतो आणि परत तो त्या ठिकाणी जातो. आणि ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की लहान मुलांच्यावरती अटॅक व्हायचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की बंदुकीचं लायसन्सचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे. तुम्ही पूर्वापड का पूर्वीच्या लोकांना माहित होतं, शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा या बंदुका वापरल्या जायच्या आणि प्राणी मात्राला माहित असते की इथं बंदूक आहे तर तो त्या ठिकाणी येत नाही. बरं, काल एक व्हिडिओ तुम्ही बघितला सकाळी की बिबट्याला पकडण्यासाठी कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला. तर त्या बिबट्या देखील आता खूप हुशार झाला, त्याने त्या फिरला, खाऊन घेतला, गायब झाला. मी तुम्हाला तेच सांगितलं की कोंबड्या ठेवल्या एखाद्या पिंजऱ्यामध्ये येईलच असं नाही आहे. परंतु हे बघा, आता आपल्याला लोकांना नागरिकांना बिबट्यापासून संरक्षण पाहिजे. आता भीतीच्या वातावरणामध्ये आहेत, त्यामुळं लोक काय करतील, तसंच बिबट्याला माहित आहे की बंदूक समोर आहेत, इथं बंदूक आहेत, त्याच्यामुळे आपल्या जीविताला धोका आहे, तो त्या ठिकाणी येणार नाही. बरं, या मताशी मी सहमत आहे. तुमच्याचं कारण सांगतो. साधारणतः 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नाशिकमध्ये कव्हरेजसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी चाळीसगाव म्हणजे नांदगाव तालुक्यातले 40 गाव त्या ठिकाणची गोष्ट अशी घडली होती. त्या गावामध्ये बिबट्या घुसला आणि त्या पूर्ण गावाने काय केलं, त्या बिबट्याला पकडण्यासाठी असं रिंगण घातलं. पण त्या ठिकाणी त्या रिंगणाच्या आजूबाजूला बिबट्याने जम मारली. काही लोकांच्या हात काठ्या होत्या, तर त्याने एका व्यक्तीला झापड मारलं त्या बिबट्याने. तो पळाला. 40 गाव त्या ठिकाणची गोष्ट अशी घडली होती. त्या गावामध्ये बिबट्या घुसला आणि त्या पूर्ण गावाने काय केलं, त्या बिबट्याला पकडण्यासाठी असं रिंगण घातलं. पण त्या ठिकाणी त्या रिंगणाच्या आजूबाजूला बिबट्याने जम मारली. काही लोकांच्या हात काठ्या होत्या, तर त्याने एका व्यक्तीला झापड मारलं त्या बिबट्याने. तो पळाला. तर त्या लोकांना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या हातात ज्या बंदूक आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये, तुम्ही गोळी का चालवली नाही. तितकं वातावरण तापलं होतं त्यावेळेस. म्हणजे किती महत्वाची ही बंदूक रिन्युअल करणं किंवा त्यांना परवाना परत देणं हे खूप महत्वाचं असणार आहे. जर आता शासनाने तुमचं, आता तुम्ही म्हटलं सांगलीला, पण कोल्हापूरला पण त्याची गरज आहे. नाशिकमध्ये पण अनेक शेतकऱ्यांकडे या बिबट्याचा त्रास जाणवतो. शेतकरी विदर्भात पण बघताय. जर शासनाने याचा विचार केला नाही तर तुम्ही यासाठी काही म्हणजे पुढे काय विचार करताय? याचा विचार करायला पाहिजे. परवाच वनमंत्र्यांनी तुम्ही सांगितलं की जो बिबट्या पिसाळलेला आहे त्याला गोळ्या दिसता क्षणी गोळ्या घाला. आता वनमंत्र्यांनी सांगितलं. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्राणी मात्राचा कायदा आहे की त्यांच्या जीवाला जर काय केलं, आपण मनशिकार केली तर त्याच्यावर गुन्हे होते. परंतु लोकांचं संरक्षण होतच नसेल, आता जर मनुष्याची तिथं बिबट्याकडून हल्ला होऊन मृत्युमुखी पडत असेल तर आपल्या संरक्षणाचे आपण जर करायचं नसेल तर मनुष्य टिकवायचं का प्राणी मात्र टिकवायचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आम्ही बिबट्याला गोळी घाला म्हणत नाही, पण तो फायरिंगच्या आवाजानंतर तो बिबट्या बघा, त्यावेळी तर त्या हिने फायरिंग केलं असतं तर बिबट्या थांबला नसता. आता ह्याच विषयावरती आपण परत येऊया. बिबट्या, तुम्ही बिबट्या बघितला आहे का? बघितलं, मी बिबट्या बघितलेला आहे. म्युझियम मध्ये, आपण सिंगापूरला म्युझियम आहे तिथं बिबट्या बघितला आहे. आता जी बिबटे येतात त्याचं आपण तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून फोन येत असतील, दादा बिबट्या आलाय तुम्ही. काल मी प्रश्न मांडला आणि काल रात्रीच मला फोन आला की आमच्या इकडे मानवाड आणि काजोड्याच्या मध्ये बिबट्या आलाय आणि त्यानं शेळीला जनावरांना घेऊन गेला 2-3 कान्या. आज न्यूजपेपरला तुम्ही उद्या वाचा, काल बिबट्या आला होता. लोकांच्या काय भावना असतात जेव्हा फोन करतात, म्हणजे अग्रेसिव्ह भावना असतात लोकांची एकदम, त्याला उत्तर देतात तुमची म्हणजे दमछाक होते का? लोकांच्या भावना अग्रेसिव्ह आहेत आणि या बिबट्यांच्या पासून गवयारेड्यांच्या पासून आमचं संरक्षण, कारण माझ्या मताचं परवाच गवयारेड्यांनी 3 जणांना मारले, अनेक जण मृत्युमुखी पडलेत. लोकांचं म्हणणं आहे की प्राणी मात्रांच्या पासून आपण संरक्षण करा. आता विशेष म्हणजे शासनाने हे लक्ष दिलं पाहिजे की हे प्राणी जे आहेत, हे वन्य प्राणी आहेत, हे नागरी वस्त्यामध्ये आणि शेतजमिनीमध्ये येऊ नये यासाठी जंगलामध्ये त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण करायला पाहिजे, पाण्याचं साधन निर्माण केलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे अधिक भर दिला पाहिजे. बरं, गावाला काय कुंपण घालणं हे योग्य ठरेल का, वाटतं का तुम्हाला? काही म्हणणं असं सह्याद्रीच्या पर्वतरांगा एवढ्या किलोमीटरच्या आहेत. आता पूर्वी आमच्याकडं तारेचं कुंपण होतं आणि त्याच्यामध्ये शॉक सिस्टीम असतात अगदी लाईट मध्ये, त्याच्यामध्ये आता बिबट्या तर त्याच्यावरनं उडी मारून येतो. आपण जे चर खणतो गवेरेडे थांबतील,
पण तो त्यामध्ये बिबट्या चराच्या पलीकडे उडी मारतो. त्यामुळे एवढी संरक्षण एवढ्या किलोमीटरचं तार कंपाऊंड किंवा चर मांडणं एवढे शासनाकडे पैसे नाहीत आणि वाटा कुठेही असतो तो. तुम्ही जर जंगलात गेला तर एवढेच चर कुठं मानलं, जिथं चर नाही तिथूनच बरोबर बिबट्या का गोव्यात येतो. पण मंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिलाय, सांगलीमधले समजा आता परवाने नोंदणीकरणाची परवानगी दिली आहे. जर या संदर्भात काही पावलं उचलली गेली नाही तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांची देखील भेट घ्यावी लागेल असं वाटतं का तुम्हाला? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, कारण शेवटी गृह खात्याचं त्याला संलग्न आहे. गृह खात्याचं त्याला नो ऑब्जेक्शन घ्यावे लागेल. म्हणून तर मी सांगितलं की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती गुन्हेगारी स्वरूपाची काही नागरिकांच्यावर केसेस असतील, समजा काही ना नवीन परवाना घ्यायचा त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का शेतकऱ्यांसाठी? आता माझ्या वडिलांच्या नावानं वेगवेगळ्या नागरिकांच्या वडिलांच्या नावानं बंदुका होत्या. आता त्याचे वडील माहीत असतील तर त्याच्या मुलग्याच्या नावानं ती बंदूक झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला शेती संरक्षण लायसन्स दिलं पाहिजे. धन्यवाद. हे चंद्रदीप नरके होते. त्यांनी सांगितलंय की स्वरक्षणासाठी ज्या पद्धतीने त्यावेळेस परवाने द्यावे लागतात, आता प्राणींकडनं रक्षणासाठी तरी हे परवाने देण्यात यावे आणि परवाने नूतनीकरणाची प्रोसेस देखील लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात वनमंत्र्यांनी जरी आदेश दिले असते काही ठिकाणी, मात्र हा विषय जो आहे गृह खात्याशी देखील संलग्न आहे. त्यामुळे या संदर्भात जर कुठेतरी अडचण निर्माण झाली तर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मी आता एक नागपूर.